नमस्कार विद्यार्थी मित्र हो. वसंतदादा पाटील विद्यालय रेहमतपूर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. यावर्षी आपण मॅथमॅटिकल स्लाइड शो याद्वारे काही घटकांची माहिती मिळवणार आहोत. इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. आपण इयत्ता 1पासून ते इयत्ता 4पर्यंत विविध अंकांचा वापर केलेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही देवनागरी अंक वापरलेले आहेत. याचबरोबर इंटरनॅशनल नंबर्सची सुद्धा माहिती तुम्ही मिळवलेली आहे. याचबरोबर रोमन नंबरची पुसटशी माहिती तुम्ही 4थीच्या वर्गामध्ये बघितलेली आहे किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडीशी माहिती तुम्ही रोमन नंबर बाबतीत बघितलेली आहे. परंतु इयत्ता 5वीमधील यावर्षीचा पहिला घटक आहे तो म्हणजे रोमन न्यूमरल्स. आता या रोमन न्यूमरल्सचा विचार करता रोमन न्यूमरलचा इतिहास काय सांगतो, तर रोमन न्यूमरलचा इतिहास विचारात घ्यायला गेलो तर रोम संस्कृतीमध्ये विविध अक्षरांचा वापर करून नंबर लिहिले जायचे आणि त्या नंबरचा वापर हा विविध वस्तू मोजण्यासाठी केला जायचा. विविध वस्तू मोजत असताना काही सिम्बॉल्स वापरले जायचे, काही अक्षरं एकापुढं एक वापरली जायची, काही पाठीमागं पुढं अशी वापरली जायची. म्हणजे काही नियमांचा वापर करून या अक्षरांचं लिखाणकाम केलं जायचं आणि तेच नंबर सिस्टीम काउंटिंग सिस्टीम म्हणून या एन्शंट रोममध्ये वापरली जायची. तर पहिलं विधान काय सांगतं, रोमन न्यूमरल्स ओरिजिनेटेड इन एन्शंट रोम. प्राचीन संस्कृतीमध्ये रोमन न्यूमरल्सचा वापर केला जायचा. धिस एन्शंट काउंटिंग सिस्टीम इज बिलीव्ड टू हॅव स्टार्टेड विथ द एन्शंट इट्रस्कॅन्स. म्हणजे काय, तर एन्शंट काउंटिंग सिस्टीम म्हणजे प्राचीन मापन पद्धती आहे. या प्राचीन मापन पद्धतीमध्ये रोमन नंबर्सचा वापर केला जायचा. युरोप खंडामध्ये रोममध्ये या कॅपिटल लेटरचा वापर करून नंबर लिहिले जायचे. इन युरोप इन द ओल्ड टाइम्स म्हणजे प्राचीन काळी रोमन कॅपिटल लेटर्स वेअर यूज्ड टू राईट नंबर्स. दे आर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्सचा लिखाणातील फरक विचारात घ्यायला गेलो आपण तर तुम्हाला या स्लाईडवरती 2 घड्याळं बघायला मिळत आहेत. या 2 घड्याळामध्ये तुम्हाला डावीकडील घड्याळामध्ये इंटरनॅशनल नंबर लिहिलेले दिसत आहेत, तर उजवीकडील घड्याळामध्ये काही सिम्बॉल वापरलेले दिसत आहेत. आता दोन्ही घड्याळांचा थोडासा ऑब्झर्वेशन आपण जर केलं तर या दोन्ही घड्याळाच्या ऑब्झर्वेशनमधून इथंच तुम्हाला अंकांची लेखन पद्धती कशी वेगळी आहे हे दिसून येतं. ही लेखन पद्धती बघत असताना त्याचे काही नियम आहेत. ते नियम वापरून संख्याचिन्ह तयार केली गेलेली आहेत. याच्यामध्ये थोडासा विचार करायला गेलो आपण तर काही ठराविकच अक्षरांचा वापर करून हे रोमन न्यूमरल्स लिहिले गेलेले आहेत. म्हणजे ठराविक म्हणजे किती, तर 7 लेटर्स. इंग्रजीमधील जे 7 लेटर्स आहेत या 7 लेटर्सचाच वापर करून आपल्याला रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत. यातले कोणकोणती लेटर्स आहेत ती जरा आपण माहिती मिळवू. पहिलं लेटर आहे आय. आयची व्हॅल्यू आपल्याला इंटरनॅशनल नंबरमध्ये 1 मिळते. वीची व्हॅल्यू 5, एक्सची व्हॅल्यू 10, एल डिनोट्स फॉर 50, सी डिनोट्स फॉर 100, डी डिनोट फॉर 500 अँड एम डिनोट फॉर 1000. अशी फक्त 7च चिन्ह वापरून आणि त्यांच्या किमतीचा वापर करून रोमन न्यूमरल्स लिहिली गेलेली आहेत. एकत्रित वापर या 7 अक्षरांचा, 7 अक्षर कोणती सांगितली, आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम या 7 अक्षरांचाच वापर करून रोमन नंबर आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्याचे काही नियम आहेत, ते नियम आपण पुढे बघणारच आहोत. मात्र दुसरा भाग असा की ही लेटर फक्त कॅपिटलच वापरायची का, तर नाही. ही कॅपिटल लेटर वापरत असताना त्याचबरोबर एखाद्याला वाटलं की चला स्मॉल लेटर वापरली तरी चालतील का, तर चालू शकतात. द लेटर्स कॅन बी रिटन ॲज कॅपिटल ऑर लोअर केस लेटर्स. लोअर केस म्हणजेच स्मॉल लिपीतील अक्षर. मात्र थोडासा विचार करायला गेलो आपण तर या मेथडमध्ये शून्याला चिन्ह नाही. इन धिस मेथड देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. चला तर आपण पुढच्या काही जनरल रूल्स आहेत किंवा नियम आहेत या नियमांच्या बाबतीत विचार करूया. यातला पहिला जो नियम आहे
रोमन संख्या चिन्ह लिहायचा, तो पहिला नियम काय सांगतो आपल्याला? इफ आयदर ऑफ द सिम्बॉल आय ऑर एक्स इज रिटर्न कॉन्झिक्युटिव्हली 2 or 3 times, देअर सम टोटल इज द नंबर दे मेक. याचा अर्थ काय? जर आपण आय किंवा एक्स हे अक्षर कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे क्रमवार 2 किंवा 3 वेळा लिहिलं, बघा, when if either of the symbol I or X is written consecutively 2 or 3 times, I किंवा X सिम्बॉल म्हणजे चिन्ह 2 किंवा 3 वेळा क्रमवार लिहिलं, their sum total is the number they make, तर जो नंबर मिळतो ती त्यांची बेरीज असते, ती त्यांची बेरीज असते. आता हेच विधान आपण एक्झाम्पलद्वारे बघूया बरं. एक्झाम्पल काय सांगते बघा. डबल आय बरोबर काय? आयची व्हॅल्यू मगाशी आपण बघितलं 1, दुसऱ्या आयची व्हॅल्यू 1. याचाच अर्थ काय होतो? 1 + 1 = 2. तसं एक्स सुद्धा 2 वेळा लिहिला आपण, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 10, दुसऱ्या एक्सची व्हॅल्यू सुद्धा 10, मग 10 + 10 = 20. त्याच पद्धतीनं आय हे 3 वेळा लिहिलं, तर त्याचा अर्थ काय होतो? 1 + 1 + 1 = 3. दुसरा रूल काय सांगतो बघा. द सिम्बॉल आय ऑर एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम ऑफ 3 times. बघा, अक्षर ठराविकच वापरायचे आहेत आपल्याला, 7च अक्षर वापरायचे आहेत. 7 मधली ही 2 अक्षरं अशी आहेत की ती आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येतात. पहिल्या रूलमध्ये काय बघितलं आपण? तर आय आणि एक्स हे जास्तीत जास्त 3 वेळा आपण क्रमवारी जर लिहिलं तर ते त्यांची बेरीज मिळवतं. ती लिखाणकाम त्यांची काय मिळवतं? बेरीज मिळवतं. तसा दुसरा रूल काय सांगतो? द सिम्बॉल आय ऑर एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली फॉर अ मॅक्झिमम ऑफ 3 times. म्हणजे आय किंवा एक्स हे आपल्याला जास्तीत जास्त क्रमवार लिहिण्यासाठी जास्तीत जास्त 3 वेळाच वापर करता येतो. किती वेळा वापर करता येतो? 3 वेळाच वापर करता येतो. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रोमन न्यूमरल्स लिखाण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ही वेगळी पद्धत किंवा हे जे वेगळे नियम आहेत, रूल्स आहेत, हे रूल्स आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मात्र द न्यूमरल व्ही इज नेवर रिपीटेड कॉन्झिक्युटिव्हली. पण सिम्बॉल व्ही जे आहे हे पुन्हा क्रमवारी लिहिता येत नाही. नियम दुसरा पुन्हा लक्षात घ्या. The symbol I or X can be repeated consecutively for a maximum of 3 times. म्हणजे I किंवा X हे पुन्हा पुन्हा आपण लिहिण्यासाठी जास्तीत जास्त किती वेळा वापरतो? 3 वेळा वापरतो. पण V मात्र पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. म्हणजे V ची व्हॅल्यू पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. याही नियमाचा वापर आपण केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे. याचं उदाहरण लक्षात घेऊ आपण. एक्झाम्पल काय सांगतं? आय 3 वेळा लिहिलं, जास्तीत जास्त किती वेळा लिहिलं? 3 वेळा लिहिलं, त्याची व्हॅल्यू येणार आहे 3. एक्स सुद्धा आपण 3 वेळा लिहू शकतो, त्याची व्हॅल्यू येणार आहे 30. ही तुमची मेथड आहे, ही मेथड राईट मेथड आहे. मात्र व्ही तुम्ही 2 वेळा किंवा 3 वेळा लिहिलं तर त्याची व्हॅल्यू 15 येईल का? तर नाही येणार. म्हणजे ही मेथड तुमची जी आहे ही मेथड तुमची चुकीची आहे. 3 वेळा लिहून येणार 15 लिहिलं तुम्ही तर ही मेथड तुमची चुकीची आहे. याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. या बाबी तुम्ही कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढचा जो नियम आहे तो पुढचा नियम काय सांगतो? पुढचा नियम काय सांगतो आपल्याला? तर रूल 3 काय सांगतोय बघा. When either I or V is written on the right of the symbol of a bigger number. जर का
आय किंवा व्ही हे मोठ्या किमतीच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं, आय किंवा व्ही हे मोठ्या किमतीच्या चिन्हाच्या सिम्बॉलच्या उजवीकडे लिहिलं, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ द बिगर नंबर. त्याची जी किंमत मिळते ही किंमत म्हणजेच मोठ्या नंबरमध्ये त्या सिम्बॉलची व्हॅल्यू मिळवली जाते. आपण जरा उदाहरणाद्वारे या गोष्टी बघूया. उदाहरण काय सांगते जरा बघा. उदाहरण काय म्हणते, व्हीच्या उजवीकडे आय लिहिलं. आता व्हीची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 5 आणि आयची व्हॅल्यू 1. व्हीच्या उजवीकडे आय लिहिलं याचा अर्थ व्ही मध्ये 1 ची व्हॅल्यू आयची व्हॅल्यू ही मिळवली, म्हणजे 5 + 1 = 6. तसं एक्स मध्ये व्ही मिळवलं, एक्स मध्ये व्ही मिळवलं म्हणजे एक्सच्या उजवीकडे व्ही लिहिलं तर एक्सची व्हॅल्यू 10 आणि व्हीची व्हॅल्यू 5. असं 10 + 5 = 15. एक्स व्ही मीन्स 15. पुढचं उदाहरण जरा बघा. एक्स आय, एक्सची व्हॅल्यू 10, आयची व्हॅल्यू 1. 10 + 1 = 11. एक्स आय आय मीन्स 10 + 2 = 12. एक्स व्ही आय = 10 + 5 + 1 = 16. अशा पद्धतीनं हा रूल काय सांगतो, जर का आय किंवा व्ही हे त्या सिम्बॉलपेक्षा मोठ्या सिम्बॉलच्या उजवीकडं लिहिलं, मग एकदा, दोनदा किंवा तीनदा, मात्र व्ही हे दोनदा तीनदा वापरता येत नाही, एकदाच वापरता येतं. आय मात्र तुम्ही दोनदा किंवा तीनदा लिहू शकता. तर त्या मोठ्या सिम्बॉलच्या व्हॅल्यूमध्ये आय किंवा व्हीची व्हॅल्यू ही मिळवली जाते, किंवा जर मोठ्या सिम्बॉलच्या उजवीकडं ते सिम्बॉल मिळवलं तर, मोठ्या सिम्बॉलच्या उजवीकडे ते सिम्बॉल मांडलं तर, किंवा लिहिलं तर, किंवा मिळवलं तर, याही बाबी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रूल नंबर 4 काय सांगतो? रूल नंबर 4, when I written on the left of V or X, म्हणजे काय, V किंवा Xच्या डाव्या बाजूला I लिहिलं, V किंवा Xच्या डाव्या बाजूला I लिहिलं, then its value is subtract from the value of V or X. तर त्या I ची व्हॅल्यू V किंवा Xच्या व्हॅल्यूतून कमी होते, सबट्रॅक्ट होते, वजा होते. However, the symbol I is not written more than once before V or X. परंतु काय लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला, V किंवा Xच्या डावीकडं मांडताना ते एकपेक्षा जादा मांडायचं नसतं. म्हणजेच काय, सोप्या भाषेत व्ही किंवा एक्सच्या डाव्या बाजूला आय मांडायचं असेल ते फक्त एकदाच मांडायचंय. किती वेळा मांडायचंय? एकदाच मांडायचंय. उदाहरणाद्वारे आपण तो भाग जरा लक्षात घेऊ. उदाहरण काय सांगतं, आय व्ही. बघ आता, आयची व्हॅल्यू 1, व्हीची व्हॅल्यू 5. म्हणजेच काय, मोठ्या व्हॅल्यूच्या डावीकडं आयची व्हॅल्यू ठेवली, याचाच अर्थ त्यांचे होणार वजाबाकी. म्हणजेच काय, 5 - 1 = 4. तसं एक्सच्या डावीकडं आय लिहिलं, एक्सची व्हॅल्यू 10 आहे, आयची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच 10 - 1 = 9. अशा पद्धतीने हे 4 रूल आपल्याला रोमन संख्या चिन्ह लेखनाचे बघितले आहेत. आता याची काही उदाहरणं आहेत. ती उदाहरणं बघत असताना काही ग्रुप करून 10, 5, 1चे ग्रुप करून आपण हे नियम वापरून काही उदाहरणं बघणार आहोत. यातलं पहिलं एक्झाम्पल आहे ते आहे 8. आता 8 कसं लिहायचं? 8ची फोड तर केली पाहिजे. मग 8ची फोड, 8ला तर सिम्बॉल नाही, मग त्याच्यापेक्षा सिम्बॉल कोणाला आहे? 10ला आहे. पण 10 मधनं आपण
दुसरी कुठलीच संख्या वजा करू शकत नाही. आय फक्त वजा करू शकतो. म्हणजे एक्समधनं आय वजा केलं म्हणजे त्याच्या उजवीकडे लिहिलं, डावीकडे लिहिलं तर एक्स आय एक्स होणार आहे. म्हणजे त्याची किंमत काय 8 होणार नाही. मग त्याची फोड कशी करायची? 5 + 3. मग 5ची व्हॅल्यू व्ही, 3 तीन वेळा आय लिहिताच येतं. म्हणजेच 8 इज इक्वल टू व्ही ट्रिपल आय. एक्स इज इक्वल टू व्ही ट्रिपल आय. पुढचं एक्झाम्पल 14. 10 + 4. 10ची व्हॅल्यू एक्स, 4ची व्हॅल्यू आय व्ही. 19. 10 + 9. 10ची व्हॅल्यू एक्स आणि 9ची व्हॅल्यू आय एक्स. 12. 10 + 1 + 1. 10 + 1 + 1. 10ची व्हॅल्यू एक्स आणि 1चं सिम्बॉल आहेत ते आय आय. 7. 5 + 1 + 1. 5ची व्हॅल्यू व्ही आणि 1ची व्हॅल्यू डबल आय. 18. 10 + 5 + 3. 10ची व्हॅल्यू एक्स, 5ची व्हॅल्यू व्ही आणि 3ची ट्रिपल आय. अशा पद्धतीने ही काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं तुम्ही अभ्यासा. पुढचं जे आहे या स्लाईडमध्ये तुम्हाला 1 to 20 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स लिहून दिलेले आहेत. हे रोमन न्यूमरल्स तुम्ही वहीमध्ये उतरून घ्या आणि या नंबर्सचा आणि इंटरनॅशनल नंबरचा एकमेकांमध्ये कसं रूपांतर करायचं याचा अभ्यास करा. काही उदाहरणं तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये दिलेत, ते टेबल तुम्ही स्वतः कंप्लीट करा. या स्लाईडमध्ये तुम्हाला 2 टेबल दिसत आहेत. या टेबलमधली उदाहरणं जी आहेत ती तुम्ही रिकाम्या जागा ज्या आहेत या रिकाम्या जागा तुम्ही पूर्ण करा. त्याचबरोबर काही इतर मोठ्या संख्या ज्या आहेत या मोठ्या संख्या आपल्याला कशा लिहायच्या याचं काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर 10 पासून 100 पर्यंतच्या किंवा 200 पासून 2000 पर्यंतचे काही सिम्बॉल तुम्हाला रोमन न्यूमरल्समधले इथं दिलेले आहेत. याचाही अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीनं करा. आता मोठ्यात मोठी संख्या आपल्याला जर लिहायची झाली तर मोठ्यात मोठी संख्या कशी लिहायची ते जरा आपण एका उदाहरणाद्वारे बघूया. ते उदाहरण जरा बघा. कन्वर्ट इन द रोमन न्यूमरल्स 2010. 2010 ही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची आहे. याची आपण फोड कशी करायची तर विस्तारित रूपात म्हणजे एक्सपांडेड फॉर्ममध्ये. विस्तारित रूप तुम्ही कसं लिहायचं ते शिकलेलं आहात. 2010 याचं एक्सपांडेड फॉर्म किंवा विस्तारित रूप काय येणार आहे? 2000 + 10. मग 2000ची व्हॅल्यू, 1000ची व्हॅल्यू एम, 2000ची डबल एम म्हणजे 2000ची डबल एम आणि 10ची एक्स म्हणजेच 2010 लिहिताना MMX अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. पुढचं एक्झाम्पल बघा. 978. 900, 9ची व्हॅल्यू 900, 7ची व्हॅल्यू 70 आणि 8ची व्हॅल्यू 8. एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला येतोच. 900 लिहित असताना 1000पेक्षा 100 कमी, म्हणून मगाशी आपण नियम बघितलाय की वजाबाकी करताना मोठ्या सिम्बॉलपेक्षा त्याच्यापेक्षा लहान सिम्बॉल हे वजा करायचं असतं. म्हणजे त्याच्या डावीकडे मांडलं की ते वजा होतं. आणि म्हणून 900 लिहित असताना CM म्हणजे 1000मधून 100 वजा केलं. एमची व्हॅल्यू 1000 आणि सीची व्हॅल्यू 100 म्हणून CM लिहिलं की ॲटोमॅटिक वजाबाकी झाली. 1000 - 100 इज इक्वल टू 900. म्हणून 900ची सिम्बॉल येणार आहे CM. 70चं LXX, एलची व्हॅल्यू 50 आणि डबल एक्सची 20 म्हणजे 50 + 20 70. CMLXX अँड 8 काय येणार आहे? VIII. म्हणून 978 चे रोमन सिम्बॉल येणार आहेत CMLXX VIII. अजून एक उदाहरण आपण बघू. 462. 4ची व्हॅल्यू 400, 6ची व्हॅल्यू 60 आणि 2ची व्हॅल्यू 2. मग 400 लिहित असताना 500पेक्षा 100 कमी, 500पेक्षा 100 कमी म्हणजे 500तनं 100 वजा केलं म्हणून CD. 400 लिहिताना CD का आलं तर 500तून 100 वजा करायचं, कारण का 400ला व्हॅल्यू नाहीच ना. सिम्बॉल कुठला आहे का? नाही. मग सिम्बॉल नाही, मग त्याच्या पुढचा 500. मग 500ला सिम्बॉल आहे D. मग D मधनं त्याच्या जवळचा नंबर त्याच्यापेक्षा लहान असणारा कुठला आहे? C. तो वजा केला तर CD म्हणजे 500तनं 100 वजा केलं की 400 मिळालं. म्हणून 400 मीन्स CD. 60.
एल एक्स 50 + 10 60, 400 CD 60 LX and 2चं डबल आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि अशा पद्धतीनं 462ची ॲन्सर आलं तुमचं CDLX_I. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा काही रोमन न्यूमरल्स एकमेकांमध्ये आंतरराष्ट्रीय नंबर आणि रोमन नंबर्स एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करू शकता. या झालेल्या काही गुणधर्मांचा किंवा रूल्सचा तुम्ही स्वतः विचार करा आणि विचार करून थोडा अभ्यास करून तुमच्याजवळ पुस्तकं आहेत या पुस्तकांचा वापर करून पुस्तकातली काही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. थँक्यू.